माझ्या फॅमिलीला पण दाखवते. ओ ते काय आहे हे बघा. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सेम डेला आमचा प्रवास कंटिन्यू चालू आहे आणि आज आम्ही आलो आहोत मांडूमध्ये. आजचा आपला डेस्टिनेशन आहे एक महाल, ज्याचं नाव ऐकल्यावरच क्युरिओसिटी निर्माण होते, तर तो आहे जहाज महाल. पण खरंच हा महाल जहाजासारखा दिसतोय का? मला पण उत्सुकता आहे, क्युरिओसिटी आहे. चला आज तुमच्यासोबत मीही हा पूर्ण महाल फिरून बघणार आहे आणि बघता बघता इतिहासही जाणून घेणार आहोत. चला. पाळली दुनियावर दिसली का? मी आणली ना ती तिथं घालतो सगळ्यांच्या अंगावर भाऊची गबरे काही बोलतो. कुठे निघाले आपण? कोणता महल बघायला? जहाज. आता चाललोय जहाज मध्ये बसायला. स्वर्गामधलं जहाज महल पाहायला आलेलो आम्ही. तिथे पाठीमागून आम्ही एंट्री केली आणि पाठीमागे तुम्ही बघताय धुकं किती पडलेलं आहे. अजिबात काही दिसत नाही पाठीमागचं. टेलिफोन जुनं आलं ते टेलिफोन कुठे बघ इथे अँटिक पीस इथं विकायला आहेत. खूप सारे काय आहेत अँटिक पीस. चला आपल्याला जायचं पुढं, उशीर होतोय. चला चलो चलो. कृष्णा कृष्णा येहूचा कृष्णा चाललोय. दाखव कशा करते. दिसतंय धुकं येतानी. हे पहा. आणि आता हे जे आपण बघतोय ते सरोवर आहे, तलाव. कोणतं आहे? मुंज सरोवर आपण हे इथे बघतोय आणि त्याच्यावर आपल्याला धुकं दिसतंय. आणि हा नकाशा दिलेला आहे जहाज महलचा. कुठे कुठे काय आहे ते सांगितलेलं आहे. आता आपल्याला 2 नंबरवर आहे जहाज महल, तवेली महल, जहाज महल, कपूर तालाब, प्राचीन हिंदू बावडी, गदाशाह का महल, हिंडोला महल, चंपा बावडी, स्नानागर, शाही महल, जल महल, दिलावर खाकी मस्जिद, नाहर झरोखा परिसर, हाती दरवाजा. ते एवढं आपल्याला यामध्ये सर्व पाहायला मिळणार आहे. 2 नंबर कुठे आहे? 1 नंबर इथे आहे. 2 नंबर हा इथं हे जहाज महल. चला चलो. तिकीट कुठे आहे? बघू दे तिकीट टाका. तिकीट दाखव. जाऊ दे. तिकिटाचा फोटो काढायचा. तरी आहे तिकीट. स्कॅन करा 200 रुपयाची का? हां चलो. चला 5 जण लाईन. ते पिटुकलेलं नका घेऊ. एवढी मम्मा एवढं मोठं झाड आहे इथे थोडेच समोर. हो एका क्षणी आपल्याला बघायला हां 9 वाजेपर्यंत मरणी का. अच्छा सोविनियर इथे. सोविनियर मॅग्नेट फ्रीजला चिटकवायला. इथलं जहाज म्हणजे कसं आहे ते सगळं पाहायला मिळेल. दरवाजा. काकू तिथं बसले देऊन ते पुतळे मग कळलं अरे हात खाली केलं पुतळे. तवेली महल. छान हे असं आहे. घागर. इहू मागे हे उत्खनामध्ये सापडलेलं आहे. नाही सांगते हात नाही लावायचा. मस्त.
जे कोणी इतिहासप्रेमी असतील ना त्यांना हा सेक्शन नक्कीच आवडेल, जसं की मला. आणि ही वाईबच वेगळी आहे, खूप छान आहे. इथे आहे वैष्णव द्वारपाल, वेणुगोपाल मांडव, सरस्वती, लक्ष्मीनारायण, अग्नी, ओके, गणेश, आपले गणपती बाप्पा, त्यांची ही मूर्ती. जे उत्खनन केल्यानंतर सापडलेले आहेत सर्व मूर्त्या त्या इथे लावलेल्या आहेत म्युझियममध्ये. आणि खूप छान आहे, इकडे स्टोअर करून ठेवलेलं आहे, हात लावायचं नाही. हे आहे अरबी अभिलेख, नाव दिसतंय आहे का? हे अभिलेख आहे. हात नको लाव, छत्री पण नाही लावायचं. हे शिवकालीन दिसतं ते, है ना? आणि हे आहेत टाईल, मुघल राज्यातली टाईल. तर ही अशी डिझाईन तो दिसते. ही म्हातारी चालली काठी टेकवी, काठी पण नाही, छत्री किती छान आहे. जहाज महल, कटिंग किती भारी केले हो. तिकडचं बंद आहे. आपण तिकडे समोर गेलतो आणि जहाज महल इकडं आहे समोर. तर इथे आपल्याला जायचं आहे. सध्या आम्ही फोटो काढून घेतोय. पाऊस जोरात झाला तर फोटो काढता येणार नाहीये. पाहू शकता तुम्ही, काही म्हणजे काही दिसत नाही. एकदा ढग आलेत ना, लोटच्या लोट जर आलेत तर काही दिसत नाही आहे. हे आहे जहाज महल, आपण त्याच्या टॉपवर आलेलो आहोत. आणि इकडे पुढे पाहताय तुम्ही, हे सरोवर ना, पाण्याचं सरोवर होतं. काय नाव होतं खरं सरोवरचं? हो, 4 सरोवर आहे. पहिला तर हे दाखव, कपूर तलाव. कपूर तलाव. तर हे आहे कपूर तलाव. सध्या त्यात पाणीच नाही आहे, पावसाने पाणी भरेल त्यावेळेस ते तलाव होईल. आणि 4 बाजूनी तलाव आहेत, सरोवर आहेत, त्यामुळे याला जहाज म्हटलं जातं. जहाज महल असंही असू शकतं, कारण की पाणी चहो बाजूनी आहेत. चला, पण हे सगळं काय बांधणी आहे ती बांधणी खूपच वेगळी आहे बांधकामाची. इकडे ही तलावच आहे. विशेष म्हणजे इथे गार्डन खूप भारी केलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटते. तिथे नाव आहे जहाज महल, मगाशी तुम्हाला दाखवलेच मी. तर हे बघा, इथे जहाज महलाचं नाव आहे. आणि इकडे सरोवर आहे. अजून खूप एरिया बघायचा बाकी आहे. आम्ही सध्या निम्मा पण पाहून झालेलं नाही आहे, स्टार्टिंग पॉईंटलाच आहोत सध्या. अजून खूप आतमध्ये जायचं आहे. चलो वरती है ना, वर खाली नाही, वरती पण आहे ना, बघूया. चला, एवढेच जमलं तुम्ही. आणि इथं काय, हे पण पाण्याने भरत असेल ना. किती कशी केलेली आहे यार, काय असेल ह्या डिझाईनचा अर्थ. ते काय आहे छोटे छोटे, तुम्हाला 1 मिनिट माझ्या फॅमिलीला पण दाखवते. ते काय आहे हे बघा, छोटी प्रतिकृती. अच्छा, मॉडेल. चप्पल निघाली डायरेक्ट सरळ. काका कुठे बघ बळा. हो 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 हो, चला या 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 या. गॅलरी
ये वा ओ चला. पुन्हा आपण तिथे चालू ये चला. ते मोठ लावायची असते ना त्या बाजूने 2 मोठ लावता येतात तिथे. आणि ही बावडी परशानाची इकडे ग परशानाची. ओ ते काय गाई बैल बांधून करतात ते काय म्हणतात त्याला? रहाट नाही ना? रहाट आहे का? कदोर ते राणी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचा. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस. अच्छा याच्यामध्ये का? वाळूचा बिझनेस. अरे छत्री दे ना. हे बघा इथे हे बैल बांधलं जातं याला आणि त्यानंतर बैल असं फिरतो. पण इथे नेमके कशाच्या मोठेचं पाणी ओढण्यासाठी का ह्याच्यासाठी मला माहीत नाही आहे. मला अंदाज आहे ना. बघू दे का पिल्लू अशी ते पटकन ते वरती आली ही माझ्यासाठी आली. हिंडोला महल कोणता? समोरचा का इकडचा? झूले के समान प्रतीत होता है म्हणजे झुला. चंपा बावडी, शाही महल, जल महल, स्नानागार सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. चंपा बावडी बघूया चला. आणि इकडे काय नंतर बघू ते नंतर पाहूया. सध्या इकडे जाऊया. इहू चल. ए असं कुक्कुट पालण्यासारखं वास येते काय? चंपा बावडी ही काय बावडी आहे? ही चंपा बावडी वेगळीच आहे. अरे आहे ना एंट्री. चंपावाडी अशी आहे म्हणून. रूम आहे फक्त खाली. तिकडून पण एंट्री आहे. रूम सारखं आहे. चला चल मागं. काय आहे बाळा तिकडे? हो हो खाली बघ. चल काय बाळा इथं? पाणी चालू आहे बघा. हे टोच अच्छा म्हणजे तिकडून रस्ता होता खालूनच आठ होतं का काय? हा असं उजेड दिसत होता इकडून. आवाज यायला रोड असं नाही हे मावर नको चढू. नाही चढू शकत. तर इकडे शाही महल आहे. तिकडे जायचं आपल्याला. चला तिकडे जाऊ. तर इकडे आहे शाही परिसर. हा हा बघूया ना. अजून टाइम आहे ना आपल्याकडं. पनीर नाही शाही परिसर. ए तू थांब तिथंच. ए पुढे जाऊ नको. ए पुरी हो माग. चला कहा गया? चलो आवाज बोलतो इथं. हा तरी बघ. चला पुढं. काय नालायक मुलं मुली असतील पाहिलं का? कोण आहे? ऐतिहासिक साक्षी. हा अशी नावं लिहून ठेवतात. फटकायला पाहिजे नशांना. हा लग्न तुम्ही करते लव्ह मॅरेज. नाव याच्यावर कशा लिहित आहे? बोलवत नाही फक्त नाव लिहून ठेवतात. नंतर ब्रेकअप. सांगत पण नाही पडत पण नाही. अरे पण ऐतिहासिक वास्तू आहे ही. त्याच्यावर थोडी असं लिहितात. जिकडे जावं तिकडे तेच.
गड किल्ल्यांवर हे की नाही. त्यांच्या घरचे आहे ना सगळे. तेव्हा भर पावसामध्ये आम्ही कुठं फिरायला आलो पहिले ना, छान छान रूम रेंट एरिया द्यायला पाहिजे राहायला. रिनोव्हेशन करायला सांगू आपण सरकारला. आम्ही रूम भाड्याने घेणार आहोत. ब्रोकर आपण म्हणू. तिकडच्या कोणाच्या खालच्या आयुष्य. तर भारी वाटतंय खरंच. विषयच नाही रे. काय झालं? आई म्हणते रात्री म्हटलं रात्री तेल लावून मालिश करायची. हां हे बघा काय आहे वरती, त्याला काय झरोके टाईप केलेलं आहे ना. ते दुर्बीण टाईप होतं. तुला काय वाचलं तू? मी ती वाचलंच नाही. दुर्बिणीतून लावतात का? पाहण्यासाठी. लपू लपू. आम्हाला चला 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 चला. ए चल पिलू. भरलेलं त्या पोराला बिस्किट खायचं होतं ना, मग त्याला म्हटलं दिलं 10 रुपयाचं बिस्किट. जा म्हटलं बिस्किट घे, मग पैसे देते. आणि ही लागली ज्यूस मागायला, मला ज्यूस प्यायचा आहे. पंडे का पंडा. चलो रिक्शा में जाएंगे अभी सवारी.